नमस्कार मित्रांनो, GSIT सोल्युशन मध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे. मित्रांनो बघा, आपल्याला HSRP ही नंबर प्लेट कंपल्सरी बसवणं हे करण्यात आलेलं आहे. ज्या गाड्या 2019 पूर्वीच्या रजिस्टर झालेल्या आहेत त्या सर्व टू व्हीलर, फोर व्हीलर, थ्री व्हीलर या सर्व प्रकारच्या गाड्यांसाठी आपल्याला ही जी काही स्क्रीनवरती जी नंबर प्लेट दिसत आहे HSRP ही नंबर प्लेट बसवणं गव्हर्नमेंटने काय केलेलं आहे, कंपल्सरी केलेलं आहे. आणि याची जी लास्ट तारीख आहे ती आहे आपल्याला मित्रांनो 31 एप्रिल 2025 पूर्वी अशा पद्धतीची नंबर प्लेट आपल्या गाडीला बसवणं आवश्यक आहे. मित्रांनो, आपल्याला आजच्या व्हिडिओमध्ये पाहायचं आहे की ही नंबर प्लेट कशासाठी बसवायची आहे आणि त्याचबरोबर ही नंबर प्लेट आपल्याला रजिस्टर करायची असेल तर ऑनलाईन कशा पद्धतीनं रजिस्टर करावी लागते याबाबतची सविस्तर माहिती आहे. ती सविस्तर माहिती तुम्हाला मित्रांनो या आपल्या एकाच व्हिडिओमध्ये मिळणार आहे. त्यासाठी काय करायचंय, व्हिडिओ शेवटपर्यंत विदाउट स्किप करता पाहायचा आहे, म्हणजे तुम्हाला HSRP नंबर प्लेट बाबतची सविस्तर माहिती जी आहे ती सविस्तर माहिती ही आपल्या एकाच व्हिडिओमध्ये मिळून जाईल. आणि मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी तुम्ही अजूनपर्यंत जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बेल आयकॉनचं बटन क्लिक करा, म्हणजे असेच माहितीपूर्ण नवनवीन व्हिडिओ सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत येऊन जातील. बघा, आता ही जी काही HSRP नंबर प्लेट आहे त्याच्यावरती आपल्याला कोणकोणत्या गोष्टी पाहायला मिळतात. बघा, ही जी नंबर प्लेट आहे ही नंबर प्लेट हाय सिक्युरिटी नंबर प्लेट आहे. याच्यामुळे आपल्याला जे काही रोडवरती ऍक्सिडेंट वगैरे होतात त्या गोष्टी, त्याचबरोबर गाड्या चोरीला जाण्याचं जे प्रमाण असतं त्या गोष्टींना आळा बसवण्यासाठी गव्हर्नमेंटनं अशा प्रकारची नंबर प्लेट काढलेली आहे. तर आता या नंबर प्लेट वरती असतं काय, तर या नंबर प्लेट वरती बघा, इथं पहिला जो आहे तो MH म्हणजे काय, तर तुमची गाडी कोणत्या स्टेटमध्ये रजिस्टर आहे त्याचं ते साइन असतं, MH असेल ते. त्याच्यानंतर रजिस्ट्रेशन ऑफ RTO, तुमचं कुठल्या RTO ला गाडी रजिस्टर आहे ते असतं. त्याच्यानंतर बघा काय असतं, सिक्युरिटी इन्क्रिप्टेड, तुमचं जे काही अल्फान्यूमेरिकल नंबर असतो तो त्या ठिकाणी देण्यात आलेला असतो. आणि सगळ्यात महत्त्वाची खासियत म्हणजे मित्रांनो, हा तुम्हाला होलोग्राम दिसत आहे, हा होलोग्राम तुम्हाला तिथं दिलेला आहे, प्रिंटेड होलोग्राम आहे. तो होलोग्राम कशाही पद्धतीनं निघत नाही, त्याच्यावरती अशोक चक्र देण्यात आलेला आहे. त्याचबरोबर बघा, इथं आपल्याला आपला जो काही इंटरनॅशनल रजिस्ट्रेशन कोड असतो तो कोड दिलेला आहे, IND म्हणजे इंडिया. आणि त्याचबरोबर इथं लेझर प्रिंटेड एक कोड दिलेला असतो, तो 9 डिजिट किंवा 10 डिजिटचा काय आहे, इथं लेझर प्रिंटेड एक कोड देण्यात आलेला आहे. इथं जो काही आपल्या गाडीचा नंबर आहे तो नंबर इथं देण्यात आलेला आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इथं स्नॅप लॉक देण्यात आलेले आहेत. हे जे काही स्नॅप लॉक आहेत हे स्नॅप लॉक एकदा आपल्या गाडीला फिट केले की ती गाडीची नंबर प्लेट कशाही पद्धतीनं काढता येत नाही, त्याच्यासाठीचे हे स्नॅप लॉक आहेत. तर अशा पद्धतीची ही अतिशय जबरदस्त हाय सिक्युरिटी नंबर प्लेट आपल्या गाडीवरती बसवणं आवश्यक आहे. त्याचबरोबर इथं बघा, हा जो नंबर आहे तो नंबर सुद्धा काय केलेला आहे, कोरलेला आहे. त्याच्यावरती प्रिंटेड अशी अक्षर नंबर प्लेट वरती कोरण्यात आलेले आहेत आणि अतिशय चांगल्या दर्जाची ही नंबर प्लेट आपल्याला देण्यात आलेली आहे. त्याचबरोबर इथं जे काही व्हाईट कलर देण्यात आलेला आहे याच्या पाठीमागे नंबर प्लेटच्या, तो अतिशय उत्कृष्ट असा कलर आहे. आणि जेणेकरून ज्यावेळेला रात्रीच्या वेळी आपण गाडी चालवत असतो त्यावेळेला ही जी काही नंबर प्लेट आहे ती नंबर प्लेट उठून दिसते, त्यासाठी हा व्हाईट कलरचा एक स्टिकर ही त्याच्यावरती देण्यात आलेला आहे. मित्रांनो, हे झालं HSRP ची जी नंबर प्लेट आहे त्याबाबतची माहिती. आता आपल्याला पाहायचं आहे की याचं रजिस्ट्रेशन कशा पद्धतीने करायचं. जर माझी गाडी 2019 पूर्वीची असेल तर मी याचं रजिस्ट्रेशन कशा पद्धतीने केलं पाहिजे हे आपण आता पाहणार आहोत. HSRP.com ही एक वेबसाईट देण्यात आलेली आहे. या वेबसाईट वरती जायचं आहे आणि त्या वेबसाईट वरती गेल्यानंतर आपल्याला 4 महत्त्वाच्या गोष्टी लागणार आहेत. ते म्हणजे तुमचा रजिस्ट्रेशन नंबर, चासी नंबर, इंजिन नंबर आणि मोबाईल नंबर. या 4 महत्त्वाच्या गोष्टी रजिस्ट्रेशन साठी लागणार आहे. जर तुम्हाला तुमची नंबर प्लेट बसवण्यासाठी घरी जर तुम्हाला फिटमेंट
सेवा आवश्यक असेल तर त्याच्यासाठी इथं एक्स्ट्रा चार्जेस तुम्हाला द्यावं लागणार आहे, किंवा तुम्ही जवळपासच्या फिटमेंट सेंटर जे देण्यात आलेले आहेत त्या फिटमेंट सेंटरमध्ये देखील जाऊन तुम्ही काय करू शकता, तुमची नंबर प्लेट ही आहे ती बुक करू शकता किंवा फिट करून घेऊ शकता. तर बघा इथं आपल्याला पहिल्यांदा काय करायचं आहे, रजिस्ट्रेशन नंबर द्यायचा आहे. तुम्हाला काय करायचं, इथं तुमचा चॅसी नंबर द्यायचा आहे. त्याच्यानंतर तुम्हाला इंजिनचा नंबर द्यायचा आहे. ते लास्टचे 5 डिजिट जे असतात चॅसी नंबरचे आणि इंजिन नंबरचे ते द्यायचे आहेत. आणि त्याच्यानंतर तुम्हाला तुमचा इथं मोबाईल नंबर देखील द्यावा लागणार आहे. आलं का लक्षात? आणि त्याच्यानंतर तुम्हाला इथं काय करायचं आहे की तुमचा जो काही इथं कॅप्शन कोड देण्यात आलेला आहे तो कॅप्शन कोड देखील इथं इन्सर्ट करायचा आहे. बघा इथं ही सगळी माहिती भरायची आहे आणि ही माहिती भरून झाल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, इथं क्लिक हिअर वरती क्लिक करायचं आहे. तर आता इथं बघा एरर येते आहे की आपली जी काही माहिती आहे ती माहिती आपल्याला वाहनचं जे काही पोर्टल आहे व्हेकल डिटेलचं त्याच्यामधून त्यांना ते माहिती फिच करण्यासाठी काही एरर येत आहे. ती जी काही एरर येत आहे त्यासाठी त्यांनी आपल्याला सांगितलेलं आहे की काही वेळानंतर पुन्हा एकदा ट्राय करा, म्हणजे तुमची जी काही डिटेल इन्फॉर्मेशन आहे ती डिटेल इन्फॉर्मेशन वाहनच्या पोर्टलवरून फिच करणं सोपं जाईल. तर आपण काय करूया, जरा वेळानंतर एकदा ट्राय करूया की आपली जी काही इन्फॉर्मेशन आहे ती इन्फॉर्मेशन पुन्हा त्याच्यामधून फिच करता येते आहे का. बघा मित्रांनो, आपल्याला जी काही एरर आलेली होती ती एरर गेलेली आहे. क्लिक हिअर केल्यानंतर आपल्याला आपली जी काही व्हेकल आहे त्या व्हेकलच्या सर्व डिटेल्स या ठिकाणी येतात. त्याच्यानंतर आता आपल्याला काय करायचं आहे, कॉन्टॅक्ट इन्फॉर्मेशन टाकायचे आहे. की जी काही ओनरची कॉन्टॅक्ट इन्फॉर्मेशन आहे तिथं फिलअप करायचे आहे. त्याच्यानंतर आपल्याला इथं ईमेल आय डी देखील द्यावा लागणार आहे. तो ईमेल आय डी देखील काय करायचा आहे, आपण इथं इन्सर्ट करायचा आहे. ईमेल आय डी वगैरे व्यवस्थित काय करायचं आहे, इन्सर्ट करायचा आहे मित्रांनो. त्याच्यानंतर आपल्याला जो बिलिंग साठीचा ऍड्रेस आवश्यक आहे की जी नंबर प्लेट आपल्या घराच्या कोणत्या ऍड्रेसवर आली पाहिजे ते देखील काय करायचं आहे, इथं आपल्याला मित्रांनो इन्सर्ट करायचं आहे. म्हणजे आपली जी काही नंबर प्लेट आहे, आपली जी नंबर प्लेट आहे ते आपल्याला घराच्या ऍड्रेसवरती येईल. त्याच्यानंतर नेक्स्ट करायचं आहे, तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती एक OTP येईल. तो OTP टाकून काय करायचंय, आपली ऑर्डर जी आहे ती ऑर्डर व्हेरीफाय करायची आहे मित्रांनो. बघा इथं मला OTP आलेला आहे आणि OTP टाकून मी काय करतो, व्हेरीफाय करतो. इथं नेक्स्ट करतो मी. त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, इथं सेशन एक्सपायरची पुन्हा काय आलेली आहे, एरर आलेली आहे. तर पुन्हा एकदा मी काय करतो की जे काय आपण रजिस्ट्रेशन केलेलं होतं ते पुन्हा एकदा करायचं आहे मित्रांनो. बघा कधी कधी काही टेक्निकल प्रॉब्लेम असेल तर अशा पद्धतीच्या एरर येत असतात. त्यामुळे काय करायचं आहे, ज्या वेळेला तुम्ही ऑनलाईन बुकिंग करणार आहे त्यावेळेला तुम्हाला तिथं काय करावं लागतं, इंटरनेटचं स्पीड वगैरे जे आहे ते व्यवस्थित चेक करायचं आहे. नाहीतर आपण ज्या वेळेला बुकिंग करतो त्यावेळेला आपल्याला एरर येऊ शकते. बघा पुन्हा एकदा मी काही आपली जी काही इन्फॉर्मेशन आहे ती फिलअप करतो आहे. बघा नेक्स्ट केल्यानंतर आपल्याला इथं सगळी इन्फॉर्मेशन येते की आपल्याला नंबर प्लेटसाठी किती अमाऊंट भरावी लागणार आहे. ॲडिशनल अमाऊंट आहे 125 फॉर टू व्हीलर अँड 250 फॉर ऑल अदर कॅटेगरीसाठीची इथं आपल्याला अमाऊंट आलेली आहे. आता आपल्याला काय करायचं आहे की अपॉइंटमेंट आपल्याला अप्रॉक्सिमेटली जे काही नवीन जवळ आपल्याला जवळचं जे काही सेंटर आहे त्याच्यासाठी काय करायचे आहे, आपल्याला अपॉइंटमेंट बुक करायचे आहे. होम फिटमेंट पाहिजे असेल तर हे एक्स्ट्रा चार्जेस आहेत मित्रांनो, हे लक्षात घ्या. आता मी काय करतो, इथं अपॉइंटमेंट जे काय सेंटर आहे ते सर्च करतो आहे की माझ्याजवळ कोणतं आहे ते. इथं बघा आपल्याला आपली सिटी सिलेक्ट करायची आहे की आपण कोणत्या सिटीमध्ये राहतो आणि इथं आपल्याला गोवरती क्लिक करायचं आहे. तर बघा पुण्यामध्ये कोणकोणते सेंटर आहेत त्याची पूर्ण डिटेल माहिती आलेली आहे. इथं जे काही पूर्ण तुम्हाला जे वेंडर आहेत त्यांनी रजिस्टर केलेले त्यांची पूर्ण डिटेल येत असते, ते इथं चेक करायचं आहे. किंवा आपल्याला आपला जो पिनकोड आहे त्या पिनकोड वरून पण आपल्याला काय करता येईल, इथं सर्च करता येईल. बघा इथं मी माझा पिनकोड टाकलेला आहे आणि त्या पिनकोड मुळे मला इथं जी काही फिटमेंट आहे त्याची जी काही अवेलेबिलिटी आहे ते इथं लक्षात येते आहे. त्यामुळे आपण ज्या आपल्या पिनकोड मध्ये राहतो तिथला पिनकोड इथं टाकायचा आहे मित्रांनो. आणि काय करतो आहे, बघा इथं पूर्ण जे काही
आपल्याला ही नंबर प्लेट आहे, नंबर प्लेट आपली कधीपर्यंत येईल त्याचं इथं अवेलेबिलिटीची तारीख वगैरे दिलेली आहे आणि त्याची अमाऊंट दिलेली आहे. तर 879 रुपये आपल्याला इथं पे करावं लागणार आहेत आणि ही आपली ऑर्डर आहे, ती ऑर्डर आपल्याला कन्फर्म करावं लागणार आहे. तर बघा, कन्फर्म वरती क्लिक केल्यानंतर कन्फर्म सिलेक्ट अपॉइंटमेंट डेट अँड टाइम स्लॉट आपल्याला दिलेला आहे. तर 27 तारखेला येत आहे. तर मी काय करतो, 29 तारखेची एक अपॉइंटमेंट इथं बुक करतो आहे माझी. तर इथं अवेलेबल आहे, आपल्याला जो टाइम दिलेला आहे त्या टाइम मध्ये, आणि कन्फर्म प्रोसीड वरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर आपल्याला इथं आपली पूर्ण बुकिंग समरी येते आणि त्याचबरोबर आपल्याला इथली जी काय आपली ऑर्डर आहे ती ऑर्डर काय करायची आहे, कन्फर्म बुक करायची आहे आणि आपल्याला इथं पेमेंटसाठीच आलेलं आहे. तर मित्रांनो, आपल्याला इथून ऑनलाईन जे पेमेंट आहे, पेमेंट 879 रुपये आपल्याला लागणार आहे. तर हे ऑनलाईन पेमेंट काय करायचं आहे, आपल्याला इथं पे करायचं आहे आणि त्याच्यानंतर ही आपली रिसिट वगैरे जे आहे ते देखील आपल्याला इथं डाउनलोड होणार आहे. तर मित्रांनो, मी हे अशा पद्धतीनं तुम्हाला कशा पद्धतीनं आपल्याला HSRP ची जी आपली नंबर प्लेट आहे ती बुक करण्याची पूर्ण प्रोसेस इथं तुम्हाला समजून सांगितलेली आहे. तर अशा पद्धतीनं तुम्ही घर बसल्या तुमची जी काही नंबर प्लेट आहे ती नंबर प्लेट बुक करू शकता मित्रांनो. तर मित्रांनो बघा, ही अतिशय महत्त्वाची माहिती मी तुमच्यापर्यंत दिलेली आहे अतिशय सविस्तर पद्धतीनं. माझी एक तुम्हाला विनंती राहील मित्रांनो, तुम्ही अजूनपर्यंत जर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त तुमच्या मित्रांपर्यंत, नातेवाईकांपर्यंत पोहोचवा. हीच माझी तुम्हाला मित्रांनो मनापासून विनंती राहील. भेटूया अशाच नव्या माहिती बरोबर. जय हिंद, जय महाराष्ट्र.